नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी सर्व्हिसच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत ज्या तुमच्या अर्ज झटकन मंजूर करायला मदत करतील. चला तर सुरू करूया. मतदान कार्ड किंवा वोटर ID कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे, जे आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक आहे. तसेच त्याचा वापर अनेक सरकारी कामांमध्ये ओळखपत्र म्हणून केला जातो. याचे अनेक फायदे आहेत, जसे मतदानाचा अधिकार, सरकारी योजनांचा लाभ, ओळखपत्र म्हणून मान्यता. यासाठी 18 वर्ष पूर्ण असलेली, भारतीय नागरिक असलेली, तसेच तुमचा रहिवासी पुरावा यासाठी आवश्यक आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यासाठी लगेच अर्ज करू शकता. अर्ज करायची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. पुढे मी तुम्हाला लाईव्ह अपलोड कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व डॉक्युमेंट्स पहिले स्कॅन करून ठेवा, जसं की तुमचा पासपोर्ट साईज फोटो, लाईट बिल, आधार कार्ड फ्रंट आणि बॅक दोन्ही पण. गुगलवर जाऊन वोटर्स ID सर्च करा. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून मेल ID टाकून कॅप्चा टाकून कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करा. इथे तुमचं नाव, आडनाव, तुम्हाला जो तुमचा पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आधी टाकून सर्वप्रथम इथे तुमचं नाव टाका, आडनाव, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड टाकून OTP साठी क्लिक करा. OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती येईल. आलेला OTP टाकून तुम्ही लॉग इन प्रोसेस पूर्ण करू शकता. OTP टाकून लॉग इन केल्यानंतर फॉर्म नंबर 6 न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुम्ही ज्या पण भागात राहत असाल, सर्वप्रथम राज्य निवडून घ्या. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातलं तुम्ही कोणत्या मतदारसंघात राहतात तो पर्याय निवडा. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव टाकल्यानंतर चूज फोटो या पर्यायावरती क्लिक करून तुमचा पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट करून घ्या. ओके करा. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या वडिलांचं, आईचं इत्यादी तुमचे रिलेटिव्ह नावाप्रमाणे टाकून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा. त्यानंतर तुमची बर्थ डेट टाका. बर्थ डेट टाकल्यानंतर आधार कार्ड या पर्यायावरती क्लिक करून आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करून तुमचा ॲड्रेस टाका, तुमचं गाव, तुमचा पोस्ट ऑफिस नंबर,
संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर डॉक्युमेंट फॉर प्रूफ रेसिडेन्स या पर्यायावरती क्लिक करून सिलेक्ट आधार कार्ड, इथे तुमचं आधार कार्ड पुन्हा एकदा अपलोड करून नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्या नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. इथे पुन्हा एकदा तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर्स फॅमिली मेंबर्सचे रिलेशन आणि नाव टाका. इथे त्यांचा वोटर ID कार्ड नंबर टाका. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं विलेज, स्टेट तसेच जिल्हा पुन्हा एकदा सिलेक्ट करून तुम्ही वास्तव्यास राहत असलेल्या कालावधी, जसे तुम्ही जन्मापासून राहत असाल तर तुम्ही जन्मतारीख टाकू शकता, महिना आणि वर्ष. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या गावाचं नाव, डेट, इथे तुम्ही तुमचं कॅप्चा भरून OTP भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. साधारण 21 दिवसानंतर तुमच्या फॉर्मवरची प्रक्रिया होईल. त्यानंतर ID कार्ड प्रिंट होऊन तुमच्या घरी डिस्पॅच होईल. अर्ज सबमिट केल्यानंतर रेफरन्स नंबर सेव्ह करायला विसरू नका. रेफरन्स नंबर सोबत तुम्ही रेफरन्स नंबरने तुम्ही तुमच्या अर्जाचा प्रोसेसची माहिती घेऊ शकता. रेफरन्स नंबरने तुम्ही अर्जाच्या स्थितीची माहिती घेऊ शकता. अर्ज भरताना चुकीची माहिती, चुकीच्या पत्त्याचे डॉक्युमेंट अपलोड करणे, नोंदणी करताना फोटो न वापरणे, रेफरन्स नंबर सेव्ह न करणे या चुका टाळा. अर्ज केल्यानंतर त्याचे स्टेटस तपासण्यासाठी ट्रॅक ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करा. आपला रेफरन्स नंबर टाका, अर्जाचं स्टेटस पहा. याच पद्धतीने तुम्ही तुमचे जुने मतदान जुन्या मतदान कार्डातले नाव, जन्मतारीख तसेच पत्त्यासाठीचे करेक्शनही तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर 8 या पर्यायावरती क्लिक करून जे पण माहिती तुम्हाला एडिट करायची आहे तो पर्याय सिलेक्ट करून तुम्ही माहिती बदलू शकता. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि मराठी सर्व्हिस चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.